असं आहे की अमेरिकन साम्राज्य प्रवृत्तीला पाठिंबा देणारे, हुकुमशाहीला पाठिंबा देणारे, मानवता विरोधी भूमिका घेणारे, गुंडगिरीला मदत करणारे, आज जगातल्या कोणत्याही माणसाला विचारा, गजामध्ये 1,00,000 माणसाला मारलं इस्रायल, इराणमध्ये अमेरिकेने बॉम्ब घेतलं, शाळेचे विद्यार्थी मेले, कधी असं घडलं? तर या गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आला असताना बजरंग दल किंवा हिंदू संघटनेने हे जे कृत्य केलं त्यांचा निषेध करतो आणि अशा कृत्याला घाबरणारे माणसं आम्ही नाही आहे. वाटेल त्याला तोड देऊ आणि जनतेचं रक्षण करण्याकरता आम्ही लढ्याच्या मैदानात राहू. पुतळा सुद्धा धन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. ते उत्स्फूर्तपणे घडलेला आहे, तो पक्षाचा त्यात हेतू आहे. या ठिकाणी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन आणि भाजप सरकारनं हा मोर्चा उधळण्यासाठी संघाच्या लोकांना आणि भाजपच्या लोकांना या ठिकाणी पाचारण केलं. आम्ही आमची मागणी मांडत होतो, या देशामध्ये युद्ध नको, जागामध्ये शांतता पाहिजे आहे. त्या ठिकाणी निष्पाप विद्यार्थी मेलेले आहेत, गरीब मेलेले आहेत, नागरिक मेलेले आहेत. हे कुणामुळे मेलेत? या इराणवर झालेल्या युद्धामुळं. म्हणून आम्हाला जगामध्ये शांतता पाहिजे ही मागणी घेऊन रिसरामी आंदोलन करत असताना संघाचे लोक, भाजपचे लोक, बजरंग दलाचे लोक आमच्यावरती हे सरकार आणि पोलिसांनी दडपटाशी आणि आमच्यावरती उधळून लावलेलं आहे. आंदोलनाच्या परिसरात जाळपोळ कोण केली नेमकी? या ठिकाणी जाळपोळ कोण केली तुम्ही बघितलेलं आहे, तुमच्या टीव्ही मध्ये काहीच झालेलं आहे. तुम्ही सांगा. आम्ही निधड्या जातीनं सांगतो, या सरकारच्या विरोधात आम्ही स्वतः ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यांचा पुतळा आम्ही जाळलेला आहे.